नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला देवीसाठी साडी कशी शिवायची हे सांगणार आहे. तर देवीची मूर्ती लहान मोठी कोणत्याही इंचामध्ये असेल तर एका पद्धतीने आपण साडी कशी शिवायची हे बघितल्यावरती आपण कोणत्याही मापामध्ये साडी नक्की शिवू शकतो. तर आज मी तुम्हाला साडी, पदर, साडीचा पदर, ब्लाऊज या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कशा शिवायच्या हे सांगणार आहे. फक्त डिटेलमध्ये मी तुम्हाला माप नाही सांगू शकणार, कारण माझ्याकडे माप नाहीच होता. माझ्याकडे फक्त देवीचा फोटो होता आणि त्या फोटोवरती बघून मी ही साडी शिवलेली आहे. अंदाजे सगळं माप मी घेतलेलं आहे. एकदा मला एकदम छान असं कॉन्फिडन्स आला की त्याच्यानंतर मी तुम्हाला इन डिटेलमध्ये माप किती घ्यायचं हे सगळं डिटेलमध्ये मी सांगेन. पण आता हे वस्त्र शिवल्याच्या नंतर मी वस्त्र एका ताईंना पाठवणार आहे. त्यांच्याकडे ही देवीची मूर्ती आहे. त्यांना पाठवल्याच्या नंतर त्या ही साडी परिधान करून व्हिडिओ पाठवतील आणि ती व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणार आहे. एकदम सुंदर पद्धतीने साडी मी शिवलेली आहे. तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप मी सांगते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा तुम्हाला शिवून दाखवते. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा देवीला साडी शिवून हवी असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्हाला शिलाई काम येत असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच अशा पद्धतीची साडी शिवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या घरी जर का देवी महालक्ष्मी, देवी कोणत्याही देवीची जर का मूर्ती असेल तर तुम्ही नक्की साडी परिधान करा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओच्या शेवटी देवीला साडी कशी दिसते, फायनल लुक साडीचा कसा दिसतोय हे आपण बघूयात. चला तर मग आता आपण साडी शिवायला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी पैठणीची साडी घेतलेली आहे आणि ते मी हिरव्या रंगाचे 2 तुकडे, गुलाबी रंगाचे 2 तुकडे असं कापड कटिंग करून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हिरव्या रंगाची जी किनारवाली जी पट्टी आहे ना, ते ब्लाऊजसाठी आपण घेणार आहोत. म्हणजे मी ते ब्लाऊज शिवत आहे. मी एकदम एक्झॅक्ट माप वगैरे तुम्हाला सांगू शकत नाही, कारण माझ्याकडेच मूर्तीचा माप नव्हता. मी अंदाजे माप घेतलेला आहे. तरीसुद्धा या पट्ट्यांची जी लांबी आहे ना ती 7 इंच आहे आणि जी रुंदी आहे ना ती 2 इंच आहे. अशा पद्धतीने पट्ट्या घेऊन त्याला एक बाजूची लॉक किनार होती, त्यामुळे एका बाजूला डबल फोल्ड मारून मी शिलाई मारून घेतली आहे. आणि दोन्ही पट्ट्यांना सेम तसंच केलेलं आहे. जी लॉकवाली जी बाजू आहे तिथे एक फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आणि एका साईडने जी बाजू आहे ना तिथे डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली, बघू शकता. आणि आपली जी पट्टी आहे ना ती टोटल 1.25 इंचाची तयार होते. अशा पद्धतीने जी 2 पट्ट्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे हिरव्या रंगाचा ब्लाऊज आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या 2 पट्ट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता, जो लॉकवाली बाजू आणि बाजूची जी बाजू आहे ती डबल फोल्ड मारून घेतल्याच्या नंतर फक्त गोल्डन किनार आपली मिळालेली आहे आणि गोल्डन किनार जे आहे ते आपण ब्लाऊजसाठी वापरणार आहोत. आता एका पट्टीला एका साईडने आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या पट्टीला सुद्धा एका बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त एका बाजूनेच आपल्याला हे करायचं आहे. बघा, आता जी एका साईडची जी पट्टी आहे तिथे सुद्धा डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे मी. व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. धागे वगैरे कुठेही असतील ते कटिंग करून घ्यायचे. आता आपल्याला ही ब्लाऊजची पट्टी तयार करायची आहे. अशा पद्धतीने 2 पट्ट्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची. आता हे जे वस्त्र आहेत ना ते मी बिना मापाचे, म्हणजे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा माप नसताना मी शिवलेले आहेत आणि फर्स्ट टाईम मी अशा पद्धतीचे वस्त्र शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मी अंदाजे सगळ्या गोष्टी करत आहे आणि सगळं शिवत आहे. माझ्याकडे कुठलीच आयडिया नव्हती किंवा कोणताही फोटो नव्हता की असं शिवलं पाहिजे असं नाही. फक्त देवीचा जो फोटो होता त्या फोटोला बघून मी हे वस्त्र बनवणं म्हणजे ठरवलं आणि बनवण्याचा प्रयत्न केला. आता ही दुसरी जी गुलाबी रंगाची जी साडीची जी किनार घेतलेली आहे ती पट्टी आहे ती आता अंदाजे 1.5 इंच आपल्याला घ्यायची आहे. 2.5 इंच रुंद आणि साधारणतः 9 ते 10 इंच आपल्याला लांब घ्यायचे आहे.
हा जो ही जी पट्टी आहे ना ती मी पदरसाठी वापरणार आहे. म्हणजे देवीचा जो साडीचा पदर असणार आहे ना तर तो पदर आपल्याला इथे वापरायचा आहे. आता इथे मी लेस वगैरे लावून घ्यायचं जे काम आहे ना ते मी नंतर करणार आहे. लेस लावून एकदाच लेस लावणार आहे सगळ्या वस्त्रांना. तर बघा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये नाही सांगू शकत, कारण मी फर्स्ट टाईम ट्राय करते. तुम्हाला फक्त हे वस्त्र शिवल्याच्या नंतर आणि देवीला परिधान केल्याच्या नंतर कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही जी एक पट्टी आहे, म्हणजे ही जी गुलाबी रंगाची जी पट्टी आपण तयार करतो ना त्याच्या एका साईडला मी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्या समोरासमोरच्या दोन बाजूंना डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे आणि जी लॉक बाजू आहे ती तशीच ठेवलेली आहे. आता हा साडीची जी खालचे प्लेट्स आहेत म्हणजे ज्या निऱ्या आहेत त्याच्यासाठी आपण हा कापड घेतलेला आहे. हा कापड एक साधारणतः 14 इंच लांब आणि 5.5 इंच रुंद असा हा कापड मी घेतलेला आहे. त्याला आता दोन्ही बाजूंनी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते. ज्या समोरच्या ज्या बाजू आहेत ना त्यांना डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते. आणि ही जी साडी आहे ना ती सेमी पैठणी आहे. साडीचा ग्लेज तेवढाच सुंदर आहे जेवढा व्हिडिओमध्ये दिसतोय, खूप सुंदर दिसतोय. आता बघा, ह्या साडीला मध्यभागी फोल्ड मारून घ्यायचं आणि अंदाजे एक मध्य काढून घ्यायचा आणि मध्याच्या दिशेने आपल्याला ह्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. बघू शकता मी अशा पद्धतीने प्लेट्स मारून घेते. साधारणतः 4 प्लेट्स माझ्या बसलेल्या आहेत. आणि आता समोरची जी बाजू आहे ना तिथे पण प्लेट्सच्या दिशेने परत आपल्याला प्लेट्स मारायच्या आहेत. म्हणजे एका साईडने आपण मध्याच्या दिशेने घेतल्या आणि दुसऱ्या साईडच्या परत मध्याच्या दिशेनेच आपल्याला ह्या अशा प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. जेवढ्या आपण तिकडे प्लेट मारल्या ना तेवढ्याच आपल्याला इकडे सुद्धा प्लेट मारायच्या आहेत. हाताने सारखं करत करत आपल्याला ह्या प्लेट हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. जो काही कापड वगैरे आहे तो सगळं आतल्या दिशेला टाकून व्यवस्थित अशा ह्या प्लेट्स सारख्या प्रेस करत करत आपल्याला हाताने सारख्या करून घ्यायच्या आहेत. आणि आता वरची जी बाजू आहे ना तिथे आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या प्लेट्स व्यवस्थित बसतील. बघा, पहिल्याच ट्रायमध्ये किती सुंदर व्यवस्थित निऱ्या आलेल्या आहेत. आता याला आहे ना आपल्याला म्हणजे इस्त्रीने प्रेस करून घ्यावं लागतं, म्हणजे व्यवस्थित अशा इस्त्रीने सेट करून घ्यायचे. आता इथे इस्त्री ॲक्च्युली मी डायरेक्टच घेतली, पण तुम्ही जर असं काही करणार असाल तर डायरेक्ट नका करू, कारण खाली काहीतरी अंतरा मी असं घाईघाईमध्ये आणि ते वस्त्र शिवण्याच्या याच्यामध्ये ना मी डायरेक्ट घेतलं आणि तसं त्याच्याने काय होत तर नाही, म्हणजे इस्त्री तशा याच्या आहे त्यामुळे तेवढं काय झालं नाही. पण तरी पण तुम्ही जेव्हा पण इस्त्री वापरत असाल ना तेव्हा खालच्या साईडला काहीतरी ठेवा आणि मग नंतर वरून प्रेस करा. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशा निऱ्यांना मी हळूहळू असे व्यवस्थित प्रेस करत सेट करून घेते. तर पैठणीचा कापड असल्यामुळे त्या सगळ्या निऱ्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा पसरतात, पण इस्त्रीने आपण घेतलं ना तर एकदम सेट होऊन जातात. बघा, आणि जेव्हा तुम्ही अशा पैठणीच्या कापडावरती इस्त्री फिरवत असणार ना तेव्हा इस्त्री आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. म्हणजे सिल्क मटेरियलसाठी आपण वापरणार आहोत तेव्हा सिल्कवरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इस्त्री फिरवायची आहे. कारण काय होतं, कापड चिकटण्याची वगैरे पण शक्यता असते. त्यामुळे आता बघा किती सुंदर आता व्यवस्थित झालेले आहेत. एकदम प्लेट व्यवस्थित आलेले आहेत. खूप अशी हळूहळू एकदम प्रेस करत मी ह्या निऱ्या सेट करून घेतलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर वाटत आहेत ना, खूप सुंदर वाटत आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जो वरती आहे ना वरती बांधण्यासाठी आपल्याला एक नाडी तयार करायची आहे. तर नाडीसाठी मी एक 12 इंच लांब अशी पट्टी घेते आणि एक 2 इंच रुंद अशी पट्टी आपल्याला घ्यायची आहे. आता गुलाबी रंगाचं कापड आहे ना त्यामुळे मी गुलाबी रंगाचीच पट्टी घेतलेली आहे. आता त्या पट्टी लावण्याच्या आधी आपण पहिल्यांदा लेस लावून घेऊया. 2 साईडला जी 2 बाजू आहे ना ती लेस लावून घेऊया, म्हणजे काय होईल, पट्टी मध्ये ती लेस जी आहे ती व्यवस्थित जाईल आणि फिनिशिंग प्रॉपर येईल. आता इथे बघा, एक साईडला जी बाजूची किनार आहे ना तिथे मी एक उभी लेस लावून घेते. आता इथे गोल्डन रंगाची मी लेस वापरलेली आहे. तुम्हाला कोणती आवडेल ती तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्हाला चिकटवायची असेल तर तुम्ही चिकटवूसुद्धा शकता, कारण हे सरळ कापड आहे ना त्यामुळे. पण शिलाई मारणं कधीही सोपं असतं आणि टिकाऊ असतं, त्यामुळे मी शिलाईच मारते. बघा व्यवस्थित आता किती साडीचा लूक एकदम छान होतो आणि खूप सुंदर साडीचा लूक
झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम डिसेंट अशी आपली साडी तयार झालेली आहे. आणि वरचा जो कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा. आणि ही जी पट्टी आहे ती बघा मी सरळ एकदा कापून घेतले, 2 इंचाची रुंदी ठेवून कटिंग करून घेतलेली आहे. आणि बरोबर मध्यावरती आपल्याला ही जी साडी आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून घेतल्याच्या नंतर याला आपल्याला नाडी तयार करून घ्यायची आहे. आता हे खरं सांगायचं झालं ना तर माझ्याकडे अजिबात माप नव्हता. ही मूर्तीसाठी जे मी वस्त्र शिवलेले आहेत ना तर अजिबात माझ्याकडे माप नव्हता. फक्त एका ताईंनी मला फोटो पाठवला होता आणि त्या फोटोवरती बघून मी हे वस्त्र शिवलेले आहेत. त्यामुळे मलासुद्धा खात्री नव्हती की वस्त्र कसे होतील कसे नाहीत. पण आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया, कारण ज्यांना मी हे वस्त्र पाठवले होते ना त्यांनी मला ते देवीला वस्त्र परिधान करून मला त्याचा फोटो पाठवलेला आहे, म्हणजे व्हिडिओ पाठवलेली आहे त्यांनी करून. तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे की ही साडी नक्की कशी दिसते आणि कशी झाली आहे. मलासुद्धा समजणार आहे आणि तुम्हालासुद्धा. आणि अशा पद्धतीच्या देवींच्या ज्या मूर्त्या असतात ना त्यांना अशा पद्धतीने आपण साडी शिवू शकतो आणि देवीला परिधान करू शकतो. खूप सुंदर प्रकारे ही साडी तयार होते. आणि बघा तुम्ही फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. आणि हा रंग गुलाबी आणि हिरव्या रंगाचा गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये खरंच खूप सुंदर दिसत आहे. आता जी आपण ब्लाऊजची पट्टी बनवली होती ना त्याला आपल्याला ही अशी लेस लावायची आहे. बघा व्यवस्थित अशी ही लेस लावून घ्यायची. दोन बाजूला लेस लावून घ्यायची. आणि एका साईडने सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि जी खालची जी बंद बाजू आहे ना ती देवीची समोरची बाजू असणार आहे. आणि जी ह्या वरच्या जे 2 टोकं दिसत आहेत ना ते मागच्या साईडला जाणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज देवीला घालायचा आहे. आता हा पदर आहे तर पदराला सुद्धा मी लेस लावून घेत आहे. बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की मी कसं छान वाटतं आहे कसं नाही वाटतं आहे असं बघूनच मी करत आहे. कारण पूर्ण पहिल्यांदा मी हे ट्राय करत आहे आणि खरंच खूप सुंदर झालेली आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते आणि जेवढं छान दिसतं आहे ना तितकी सुंदर आहे. आता हा पदर आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. डायरेक्ट जी खाली आपण साडी जो प्लेटवाल्या नेऱ्यांचा भाग आपण बनवला आहे ना तिथे आपल्याला डायरेक्ट हे अटॅच करून घ्यायचं आहे. आणि इतकी सुंदर साडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही साडी देवीला परिधान करायची आहे. आणि ताईंना खरंच मी काहीच सांगितलं नाही की कसं घालायचं आहे कसं नाही घालायचं आहे, काही सांगितलेलं नाही. फक्त शिवून त्यांना पाठवली होती आणि त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने देवीला साडी घातली आहे ना, इतक्या सुंदर पद्धतीने देवीला साडी घातली आहे. खूप सुंदर दिसते. आणि हा राणी पिंक कलर खूपच उठावदार आणि एकदम खूप सुंदर दिसतो आहे. आणि बघू शकता फिनिशिंग तर एक नंबर आलेली आहे. आणि आपण जी इस्त्री मारून घेतली खूप सुंदर दिसतं आहे. आता देवीचा तुम्ही लूक बघा. त्या ताईंनी मला ही व्हिडिओ करून पाठवलेली आहे. आता कॅमेऱ्यामध्ये इतकं क्लिअर नाही पण खरंच ह्या साडीचा रंग ना खूप उठावदार दिसतो आहे. आणि त्यासुद्धा सांगत होत्या की साडी घातल्याच्या नंतर देवी इतकी सुंदर दिसत होती, इतकी सुंदर दिसत होती. खूप छान साडी देवीला बसली आहे. मला खरंच वाटलं नव्हतं एवढं की इतक्या सुंदर पद्धतीने साडी देवीला बसेल. आणि त्यांनी खूप छान पद्धतीने साडी परिधान केली देवीला. खूप छान पद्धतीने नटवलं तिला. तिचा खूप छान पद्धतीने शृंगार केला ते सुद्धा आपण बघूयात. त्याचीसुद्धा त्यांनी व्हिडिओ मला पाठवलेली आहे. बघू शकता इतका सुंदर गजरा वगैरे देवीला घातला आहे आणि खूप छान दिसते. तर अशा पद्धतीच्या नवनवीन प्रकारच्या साड्या तुम्हालासुद्धा बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही देवीची साडी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीचे तुम्हाला वस्त्र जर शिवून हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी वस्त्र तुमच्या तुम्ही सांगितलेल्या मापानुसार मी शिवून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला हवे तसे वस्त्र शिवून देण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये खूप छान छान
गोष्टी सांगितलेल्या असतात. एकदम डिटेलमध्ये वस्त्र कसे शिवायचे हे सांगितलेले असतात. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुंदर असे महाराजांचे, श्री स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्रसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.